असंच बाजूला करणारे त्या अनाथ भिकारड्या मुलीला मी, माझ्या मुलाचं आयुष्य मी नाचू देणार नाही. संजीवनी, तू कधी हा खेळ खेळलीस का? कसं माहिती, हे जे मधलं स्थान आहे ना, मधलं स्थान राजाचं, ते खूप महत्वाचं असतं. या स्थानावर ज्याचा ताबा ना, त्याचं अख्ख्या खेळावर वर्चस्व. हे स्थान मी कधीच सोडणार नाही. या स्थानावर कायम माझीच सत्ता हवी. घरातली काही लोक जातील तिला कवठाळायला, सून म्हणून डोक्यावर घ्यायला, पण मी तसं होऊ देणार नाही. त्याच्या आत तिला या घरातनं हाकलून द्या. हो. विराजस आपला मुलगा आहे. या विजेंद्र बिराजदारचा मुलगा आहे. तो सोन्याचा चमचा तोंडात घेऊन तो जन्माला आलेला आहे, आणि त्याचं लग्न या पिकाळल्या अनाथ मुलीशी, तिची लायकी कामवालीची आहे. अहो, तिनेही कामवालीच्याच खोलीत राहण्याचा निर्णय घेतलाय. मग तसंच वागवा तिला. इथे राहण्यापेक्षा तोंड काळं करून निघून गेली पाहिजे. इतका छळ करा, इतका छळ करा ना तिचा, तिची संसाराची सगळी स्वप्न मातीत मिळाली पाहिजेत. हो, आपला मुलगा आपल्यापाशीच राहील, आणि ती मुलगी लवकरच आपलं घर सोडून गेलेली असेल. विश्वास ठेवा. काही गरज होती का? सांगितलं होतं खोलीत जाऊन झोप. आता कुडकुडत बसेल. अरे बापरे, बाहेर तर खूप थंडी आहे. बिचारा माझ्यासाठी बाहेरच झोपलाय. किती कुडकुडतोय. हे ब्लँकेट इथेच ठेवू का? नाही, नको. ह्याच्या अंगावर टाकून देते.
नाही सोडणार. राधाची साथ कधीच नाही सोडणार. अरे देवा, इथे कुठे अडकले मी? हात हट्टालाच पेटलंय. विराजस, प्लीज 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 हात सोड. बापरे, थोडक्यात वाचले. आता हा शांतपणे झोपलाय. गुड नाईट विराजस. हॅलो बेटी, हा बोल ना बाळा, कशी आहेस तू? हॅलो चंदू शेठ, माझं एक काम होतं तुमच्याकडे. हो बोल ना बाळा, बोल. ते तुम्ही मिसळीचं सगळं सामान आणून द्याल का मला इकडे? मिसळीचं सामान? का ग, काय सासरच्यांना काय आज सकाळी सकाळी मिसळ खायला घालायचे काय? नाही, ते सिग्नल वरील मुलांना डबा द्यायचा आहे ना. अच्छा अच्छा, हो विसरलो. त्यांना रोज सकाळी मिसळ द्यायचं व्रत कसं सोडेन मी? बिचारे वाट बघत असतील ना माझी. तुम्ही मला मिसळीचं सगळं सामान आणून देता का इकडे? हा विसरलोच. बेटी, पण तू काळजी नको करूस. हा अगं, त्यांच्यापर्यंत मिसळ पोहोचून जाईल. कशी काय? हे बघा चंदू शेठ, तुम्ही अजिबात घराबाहेर पडायचं नाही. तुम्हाला बरं नाही, तुम्ही आराम करा. आणि मुंग्या, तो लहान आहे, त्याला सुद्धा बाहेर पडू देऊ नका. अगं नाही, तू नको काळजी करूस. हा होऊन जाईल काम. कसं? घरातलं कोणी बाहेरच नाही पडलं तर कसं काम होणार आहे चंदू शेठ? कसं होईल म्हणजे ते असं होईल. असं नाही, कसं होईल ग? तेच विचारते ना मी. हा आता मला आठवत नाही ग, वेळ लागतो मला. थांब आठवू दे. पण नाही, होईल बिट्टी, नको काळजी करू, होऊन जाईल. काही गरज नाहीये, तुम्ही त्रास करून घेऊ नका. मी बघते काय ते. राधा, हे एवढे कपडे धुशील का ग? नाही म्हणजे कसं आहे ना, तू नव्याने घरात आली आहेस ना आमच्या, आणि पडदे वगैरे सगळे जुने तसेच. बरं नाही वाटत ना, आणि तुलाही फ्रेश वाटायला हवं की नाही, म्हणून म्हटलं सगळं धुवून घ्यावं. हे एवढे? अगं आणखी पण आहेत. कसं आहे ना, तू काम करत राहिलीस ना तर विराजसचे बाबाही खुश होतील, आणि तुझी सगळी मेहनत बघून त्यांना दया येईल तुझी, आणि मग तुलाही त्यांच्या मनात जागा करता येईल. अगं हीच तर संधी आहे, सोडू नको. धुशील ना हे सगळे कपडे? तर मी देवळात जाऊन येते बाळा. एवढे कपडे? हेच काम करत राहिले तर मुलांना मिसळ कधी देऊ? बिचारे वाट बघत असते. राधाताई, तू आमची काळजी करू नकोस. तुझं लग्न झालंय आता. तू तुझ्या संसाराकडे लक्ष दे, मज्जा कर. आम्ही पण तुझ्यासाठी खूप खुश आहोत. हा, कधी कधी तुझी आठवण येते, पण म्हणून लगेच आम्हाला भेटायला येऊ नकोस.
तू डोळे मिटून आम्हाला हाक मारलीस तरी आम्हाला ऐकू येईल. तिकडे हवेत हात फिरवलास की लगेच आम्हाला आमच्या चेहऱ्यावरून हात फिरवतेस असं वाटेल. विराजस दादाला घास भरवला की लगेच आम्हालाच खाऊ घालतेस असं वाटेल. काळजी घे राधाताई. बिचारी माझी पोरं कसं भरवू तुम्हाला? उपाशीच असाल ना रे तुम्ही. मला मिसळ घेऊन यायला नाही जमलं. एक मिनिट, ही चिठ्ठी तुझ्याकडे कशी आली? अगं मुलांनीच दिली. तुला कुठे भेटली ती? मला नाही भेटली, मी त्यांना जाऊन भेटलो. अगं सकाळी सकाळीच त्यांच्या नाश्त्याची सोय करून आलोय. आपल्या घरूनच नेला होता नाश्ता. तू कसं मिसळ नेऊन देतेस तसंच. थँक्यू. राधा तू प्लीज थँक्यू म्हणू नको. अगं मी फक्त माझं कर्तव्य पार पाडतोय. हे तुझ्या छोट्या छोट्या स्वप्नांची मी नेहमी काळजी घेत राहणार. त्यामुळे तू काळजी करू नकोस आणि हे थँक्यू म्हणू नकोस. ओके? ओ माय गॉड, आजी हे दोघं बाहेरही नाहीयेत आताही नाहीयेत. बाहेर अंतरून पण तसंच आहे. ओ, आपण दोघं या न्यू कपलला सरप्राईज देणार होतो ना. बट नाऊ वी आर सरप्राईज. माझा ब्रो सकाळी लवकर उठून गायब आहे. हो ना ग, इतक्या लवकर सकाळी सकाळी कसं काय उठलाय हा? आता काही लग्न झालंय ना. उठला असेल बायकोच्या मागे मागे लगेच. शादी शेर को भी बिल्ली बना देती है. कब क्या? काय ब्रो, आम्ही तुझ्या खोलीत येणार म्हणून तू स्वतःची जागा चेंज करून घेतलीस काय? नाही 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 नाही, एक्सप्लेनेशन नको देऊ. आम्ही कुठे म्हणालो की तू तुझ्या बायकोच्या मागे फिरू नकोस म्हणून? झालं झालं बोलून तुझं. आता मी बोलू? अरे तुम्ही दोघी इथे काय करताय? अरे आता लग्न झालं ना, मग पुढल्या गोष्टी व्हायला पाहिजे. म्हणजे अरे लग्नानंतरचे खेळ व्हायला पाहिजे की नाही? आजी अगं काय बोलतेयस? निदान तू तरी म्हणू नको खेळ वगैरे. तुला माहितीये ना कसं झालंय लग्न, कुठल्या परिस्थितीत झालंय, तरी तू म्हणतेस खेळ का? ए ब्रो, तू लाजतोयस का? असं काही नाहीये. काय असं काही नको करायला आपण. अरे कसं का होईना, पण संसाराला सुरुवात झालीये ना विराजस. हो, मग तो संसार सुखाचा व्हायला पाहिजे की नाही? हो, तुमचं नातं अजून घट्ट व्हायला पाहिजे की नाही? हो, राधाने इथे रुळायला पाहिजे की नाही? हो. मग खेळ खेळायलाच पाहिजे. विराजस, खेळाने वातावरण हलकं होतं आणि राधालाही बरं वाटेल. अरे आपल्या माणसांमध्ये ती जरा मोकळी होईल. अनामिका, चला आता खेळाच्या तयारीला लागूया. चला चला चला. नाही नको, मला खरंच खूप काम आहेत. ग राधा पण तू कशाला काम करतेस ही? हा रो, हे काय तू हिला आल्याला कामाला लावलंस? नाही ग, मी कशाला कामाला लावीन? मी नाही लावलंय कामाला. राधा तू का काम कर? आपलं घर आहे ना, मग हे काम नाहीये, कर्तव्य आहे माझं. ते करायलाच हवं ना मला. किती ग गुणाची माझी नाचून. ओके, बट आता हे सगळं कामबिम नंतर, आधी आपल्याला खेळायचंय. नाही नको खरंच, नाहीतर काम पूर्णच होणार नाही. बहिणी कम ऑन प्लीज.
हे बघ, मला माझ्या बहिणीसोबत खेळायचंय, प्लीज. सॉरी, पण खरंच नाही जमणार. हे बघ, तुला हे काम पूर्ण करून हवंय ना, एवढंच ना, आपण दोघी मिळून करू, म्हणजे लवकर संपेल. चालेल? नाही नाही नाही, नको. ते बरं नाही वाटणार ना, मी करेन. आजी, ऐकलंय मी. करू दे तिला काम. आणि खेळायचं काय? ते खेळायचंयच, मग ते कसे झाले तरी काय हरकत आहे. म्हणजे गंमत आहे, सांगते. राधा, हे खरंच खूप महत्वाचं काम. अगं वहिनी, एकदा ऐकून तरी घे आमची आजी काय म्हणते ते. राधा, अगं तुमचं नुकतंच लग्न झालंय, एकमेकांना नव्यानं ओळखताय. नवरा बायकोच्या नात्याची सुरुवात छान व्हावी म्हणून लग्नानंतरचे हे खेळ असतात. अगं त्यानं नातं फुलतं, बहरतं, दोघांमधली मोकळीक वाढते, नातं कसं सहज होतं. हो, पण तू कर ना तुझं काम. अगं तो तुझी कामं करत राहिली तरी खेळ खेळता येतीलच ना. अगं या खेळामध्ये नवरा आणि बायको हवेत, एवढीच काय ती अट आहे. बाकी कुठे कसं काय याचं काहीच बंधन नाही. त्यामुळे तुझी कामही अडणार नाही आणि खेळही होते. वहिनी, आता नाही म्हणायचं काही कारण नाही. नो एक्सक्युजेस. राधा, माझ्यासाठी नको हवं तर, पण आजी एवढं म्हणते तर तिच्या आनंदासाठी प्लीज. बर. येस, वहिनी खेळ खेळायला तयार झाली आहे. अनामिका, जा बाबाला बोलू ना. ऑफकोर्स, आत्ताच बोलवून आणते. आता हा खेळ खेळायला ना मज्जा येणार आहे. आलेत. लग्नानंतरचे खेळ मज्जाच चालू आहे पोरीची. या अनाथ पोरीचे नक्की कसले खेळ चालले आहेत? बाबा चल तर. हो हो, गंमत आहे, चल चल बघ. करतायत काही. खेळ सोपा आहे. कपडे पिळायचे आणि वाळत घालायचे. एवढंच खेळ आहे बस. अरे पुढेच गंमत आहे. कपडे पिळायचे पण त्यातलं एक टोक तू धरायचं आणि दुसरं टोक राधाने. आणि पिताना ज्याच्या हातून टोक सुटेल तो हरला. आता कपडे वाळतील आणि खेळही होईल. वा, फॅब्युलस आयडिया. आजी, यू आर सो ग्रेट. चल ब्रो, काढ कपडे. काय? अरे विराजस, ती बाजून कपडे काढ म्हणून सांगते, असे काढ म्हणून नाही सांगत. एक नाही सांगतायत का ग? माहिती आहे तुला कशी आहे ती. तू कटका खडकार. वा, आता फर्स्ट कपडा काढलेला आहे आणि ह्या खेळाला आता खूप मजा येणार आहे. दोघांनी दोन टोकं पकडा.